न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला असून नागपूर महानगरपालिका नदी नाल्यांची साफसफाई पूर्ण झाल्याचे सांगत आहे, पण नागरिकांचे आणि जनप्रतिनिधींचे म्हणणं वेगळंच आहे। म्हणजेच 2023 सारखी पूरस्थिती पुन्हा उद्भवू नये हीच मुख्य चिंता आहे। 23 सप्टेंबर 2023 नागपूर शहर पुरामुळे थरथरत होतं। आता 2024-25 च्या पावसाळ्याआधी नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आहेत। शुक्रवारी माजी आमदार कृष्णा खोपडे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर नगरी प्रतिनिधींना घेऊन मनपा मुख्यालयात पोहोचले असता तिथे मनपा आयुक्तांशी चर्चा करत त्यांनी प्रश्न उपस्थित केले की जेवढा दावा केला जातो तेवढं काम खरंच झालंय का। मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी तर सोमवारी नाग नदीचे ड्रोनद्वारे घेतलेले व्हिज्युअल सार्वजनिक केले। त्या व्हिज्युअल्स मध्ये स्पष्ट दिसतं की नद्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला आहे। त्यामुळे मनपाचा साफसफाईचा दावा निवड दिखावा असल्याचा आरोप दटके यांनी केला असून बोरकर यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांसोबत मोर्चा काढला आणि नद्याच्या संरक्षित भिंतीचं काम वेळेत न होणं, टेंडर दुसऱ्या ठेकेदारांकडे दिलं जाणं अशा गंभीर आरोपांचा निर्देश केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार निधी असूनही काम न होणं म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळणं होय। मनपा प्रशासन म्हणतं की मान्सून पूर्व काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र जनप्रतिनिधी आणि नागरिकांचं म्हणणं ग्राउंड रिअलिटी वेगळीच आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेचे रिपोर्ट। माननीय आयुक्त साहेब, आम्ही आज अभिजित साहेबांना पूर्ण प्रभाग 23 चे नागरिक यांनी सगळ्यांनी डेपुटून दिलं। एक पहिला विषय आहे की नाग नदी जे कुमारडोली पासून जगनाडे चौकापासून ते प्रजापती नगर चौकाचे जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झालं आहे, ते वर्क ऑर्डर झालं फक्त नावाले झालं आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे। मेन कॉन्ट्रॅक्टर अलग आहे ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलता व्यक्ती आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, त्याच्याकडे टेंडर कंडिशन म्हणलेली आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, त्याच्याकडे मनुष्यबळ आहे, ज्याच्याकडे सामान आहे, त्यांनी टेंडर घ्यावं आणि त्याच्या टेंडर मध्ये झाला नंबर वन टेंडर मध्ये आल्यानंतर बी त्यांचं काम एवढं स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस कुमारडोलीमध्ये पाऊस घुसला होता त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून हे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं। हे फोटो आहे, पूर्ण व्हिडिओ आहे मागचे वाले, आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्न धान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण ते आज दिवाळीचे काम कुठपर्यंत आलेलं नाही। दुसरा विषय असा आहे की भारत माता गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल मान्य पशुवर्धन आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमोल चोर बघाना यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनानंतर फाईल बनल्यानंतर मान्य उपायुक्त यांनी साईट व्हिजिट लिहिली। साईट व्हिजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साईट व्हिजिट लिहिली। साईट व्हिजिट झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या बी विष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली। त्यांच्यानंतर त्यांनी अजून साईट व्हिजिट लिहिली। राठोड साहेब आणि अमोल चोरबगार यांनी स्वतः दोघांनी साईट व्हिजिट करावी म्हणून त्यांनी दोघांनी साईट व्हिजिट केली। साईट व्हिजिट केल्यानंतर त्यांनी फाईल त्यांच्याकडे वैष्णवी मॅडमकडे वापस गेल्यानंतर ती मॅडमनं स्वतः साईट व्हिजिट केली। साईट व्हिजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो, तुम्हाला गुगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही, हे गुगलचे फोटो आहे। हा गुगलच्या फोटो मध्ये पुरा पावसामध्ये पुरे वॉटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे, पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की हे काम करण्याची काही गरज नाही आहे, हे काही गरज नाही आहे। हे काही गरज नाही। आयुक्तांना भेटले, आयुक्तांनी काय म्हटलं? आयुक्तांनी म्हटलं की मी हे काम बघतो आणि मी करतो, मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो हे आयुक्तांनी म्हटलं। पण ते आयुक्तांच्या म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये पैसे कमी आहे। माननीय आयुक्ता जेवढे पैसे आहे तिथे आरामाने काम करू शकतात आणि सगळ्या नागरिकांच्या। दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी पूर आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पालकमंत्री आणि माननीय गडकरी साहेब यांनी सुद्धा दौरा केल्यानंतर 260 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 260 कोटी यांना दिले कायची नाल्याची दिवाल दुरुस्ती करण्याकरता। पण काय झालं, त्याच्यामध्ये 70 कोटीचे डांबर रस्ते करण्यात आले आणि 160 कोटीचे नाल्याचे कामं करण्यात आले आणि नाल्याच्या कामाकरता यांनी टेंडर केले, पण टेंडर घेणारे लोक अलग आहे, काम करणारे लोक अलग आहे। याच्यामध्ये खूप भानगड आले। आयुक्तांनी मी विनंती करतो की जेवढे बी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे, ते पेटी कॉन्ट्रॅक्टने दिले आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होणारा नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे, म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून।